पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उरण नजीकच्या JNPT टर्मिनल भूमिपूजन कार्यक्रमापूर्वी उरण संघर्ष समितीकडून काळे झेंडे दाखवण्यात आले। वर्षभरापूर्वी दिलेल्या आश्वासनांनी पूर्तता भाजपने केली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। त्याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी मुंबईतील JNPTच्या चौथ्या बंदराच्या ओपनिंगसाठी इथे उपस्थित राहणार आहेत। परंतु इथे उपस्थित राहण्यामध्ये जे स्थानिक मात्र आहेत ते त्यांच्या नाराज झालेले आहेत, कारण की जे भूखंडग्रस्त प्रकल्पग्रस्त जे लोक आहेत ते नाराज आहेत, कारण की गेल्या वर्षी ह्याच वेळी पंतप्रधानांनी एक घोषणा केली होती, त्यांना सांगितलं होतं तुमचे जे भूखंड आहे ते तुम्हाला त्वरित दिले जातील, आणखी काही भूमिपुत्रांना ह्याच्यामध्ये नोकऱ्या मिळतील, अशी अनेक आश्वासन दिली होती। पण ते आश्वासन राहिली होती, ते प्रॅक्टिकली समोर आली नाहीये। तुम्ही बघू शकता माझ्या मागे ह्या मुख्यमंत्र्यांच्या ह्या कार्यक्रम निश्चित करण्यासाठी इथे खास करून एक मंडप बांधण्यात आलेला आहे आणि काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत। प्रत्येक सर्वपक्षीय उरण सर्वपक्षीय संघर्ष समितीने हा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे, निषेध करण्याचा, मोदींचा काळे झेंडे दाखवण्याचा, आणि एकंदरीतच या सर्व गोष्टीकडे सर्व लक्ष लागलेलं आहे, कारण की हे सर्वपक्षीय BJP सोडलं तर सेना असो, मनसे असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, RPI असो, शेकाप असो, सर्व पक्षीय ही एक संघर्ष समिती आहे आणि ते निषेध करतायत का आम्हाला आमच्या अन्याय झालेला आहे। जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना अजूनही भूखंड मिळाले नाही आहेत, नोकऱ्या मिळाल्या नाहीत, जे काही सांगितलंय मोदींनी आश्वासन दिली होती ती सर्व आश्वासनं फोल ठरताना दिसत आहेत। त्यामुळे हा निषेध आहे। आपल्याबरोबर प्रकल्पग्रस्त त्यांच्यावर जाणून घ्या त्यांच्या काय मागण्या आहेत, काय तुमची महत्त्वाची मागणी असणार? 12.5% वाटप, इरादापत्रांचं वाटप 5 जणांना प्रातिनिधिक स्वरूपात केलं। त्याच्यानंतर त्यांनी अजून एक घोषणा केली की इथे काही दिवसामध्ये SEZचं उद्घाटन होईल आणि येत्या एका वर्षामध्ये 60 ते 70 हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल स्थानिकांसाठी। आणि तिसरी गोष्ट ज्या गोष्टीचं त्यांनी उद्घाटन केलं ती म्हणजे येत्या 1 वर्षाच्या आत तिथे 6 लेन किंवा 8 लेन रस्त्याचं काम चालू होईल। या तिन्ही गोष्टी आज 1 वर्ष होऊन गेलेलं आहे 16 ऑगस्टला। तिन्ही गोष्टींचा कुठेही मागमूस नाही। पंतप्रधान साहेबांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना इरादपत्र दिली होती, ती खोटी निघाली होती। त्यावरूनच काल माननीय राजसाहेब ठाकरेंनी सांगितलं की भाजप म्हणजे थापा, हा थापाड्यांचा पक्ष आहे, थापाड्यांची सत्ता देशामध्ये चालू आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन तीव्रपणे चालू राहील। संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।